दुबईचा व्हिडिओ यायच्या आधी आम्ही आज वॉकला आलो आहे, रनिंगला आलो आहे पुणे युनिव्हर्सिटीमध्ये. तर तो व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न आहे. दुबईचा व्लॉग पण लवकरच येईल. तोपर्यंत या व्हिडिओमध्ये तुम्ही रनिंग आणि पुणे युनिव्हर्सिटीबद्दलची थोडीशी माहिती जाणून घ्या. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. आम्ही सकाळी इकडे आता सकाळचे 8 वाजलेत आणि आम्ही इकडे रनिंगला आलो आहे. खूप सारे लोक रनिंग, सायकलिंग आणि वेगवेगळ्या प्रकारची एक्सरसाइज करायला इकडे येतात. तर लेट्स सी, तुम्हाला हा कॅम्पस दाखवण्याचा प्रयत्न आहे. व्हिडिओ पूर्ण एंडपर्यंत नक्की बघा. एक काम करू, ह्याला राऊंडला 2 राऊंड नुसतं चालत नाही, मग वॉर्मअप करू इथे. चल, नॉर्मल 2 राऊंड चालत माझं. आणि आता वॉर्मअप करून आम्ही चालू केला आहे नॉर्मल वॉक. आणि पुण्यातील बहुतांशी रोड उद्या 19 जानेवारीला बंद राहणार आहेत. त्याचे कारण म्हणजे ग्लोबल सायकलिंग स्पर्धा. विविध देशातील विविध स्पर्धक या स्पर्धेत भाग घेणार आहेत. प्रत्येकाने आपल्या हेल्थला प्रायोरिटी देणं गरजेचं आहे. तर हेल्थच्या यानेच म्हटलं जरा रनिंग, वॉकिंग, काही ना काही आपण गोष्टी चालू करूया. म्हणूनच आज हा फर्स्ट टाईम मी ट्राय करतो आहे जरा रनिंग. आम्ही फ्रेंड्स मिळून पुणे युनिव्हर्सिटीच्या कॅम्पसमध्ये आहोत. जेवढं सकाळी इकडे तुम्ही लवकर याल तेवढी गर्दी तुम्हाला कमी भेटेल. चालण्यासाठी, रनिंगसाठी खूप मोठे ट्रॅक आहे, तुम्ही बघू शकता. ही आहे पुणे युनिव्हर्सिटीची मेन बिल्डिंग. तुम्ही बघताय कॅम्पसमधली मेन बिल्डिंग. आणि ह्या युनिव्हर्सिटीबद्दलची आणि ह्या कॅम्पसबद्दलची पूर्ण माहिती आपण व्हिडिओमध्ये पुढे स्टेप बाय स्टेप घेणार आहोत. कॅम्पसमध्ये सर्व प्रकारचे अकॅडमिक कोर्सेसचे डिपार्टमेंट्स आहेत, गार्डन आहेत. तर न्यू इयर रिझोल्युशन म्हणून हेल्थकडे लक्ष द्यायचं ठरवलं होतं. तुम्ही पण द्या नक्की. आज फर्स्ट टाईम रनिंग वॉक करायला आलो होतो पुणे युनिव्हर्सिटीमध्ये आणि 8,500 स्टेप्स झाले आहेत, विच इज अराऊंड 7 किलोमीटर. 7 किलोमीटर आपण चाललो आहे, रनिंग केलं आहे. चांगलं वाटतं आहे. डेली लाईफ आपली जी रुटीन चालू असतं त्यामध्ये आपण खूप बिझी असतो, टाईम भेटत नाही. पण कधीतरी विकेंडला तरी ॲटलिस्ट आपण आपल्या हेल्थकडे लक्ष द्यायचा प्रयत्न करूया. रनिंग असेल, जिम असेल, कुठच्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करूया. थँक्यू.